शर्ट घालायचा आहे पण तो टकच करता येत नाहीये, डोंट वरी. 4 प्रकार सांगतेय, पण अगोदर हे रील लगेच सेव्ह करा. नंबर 1, फुल टक. हा प्रकार मोस्टली ऑफिस, मीटिंग्स अशा प्रोफेशनल ऑकेजनसाठी एकदम परफेक्ट आहे. याच्यामध्ये तुमचा शर्ट हा बॉटमच्या आतमध्ये पूर्णपणे इन करायचा असतो. त्यामुळे मेक शुअर की तुमच्या शर्टला तेवढी लेंथ असेल आणि त्यानंतर बॉटमवर डिसेंट एखादा छान लेदर बेल्ट लावला की प्रोफेशनल लुक रेडी होतो. नंबर 2, फ्रंट टक. हा एकदम स्मार्ट, कम्फर्टेबल आणि येट स्टायलिश दिसणारा प्रकार आहे. याच्यामध्ये तुम्हाला शर्टचा फक्त पुढचा भाग इन करायचा असतो आणि मागचा भाग हा मोकळा तसाच सोडायचा असतो. सेमी कॅज्युअल दिसणारा असा हा ट्रेंडी प्रकार आहे. नंबर 3, हाफ किंवा वन साइडेड टक. एफर्टलेस, हटके आणि तरी सुद्धा फॅशनेबल वाटणारा हा प्रकार आहे. यात शेवटची 1-2 बटणं ओपन ठेवायची असतात आणि त्यानंतर डावी किंवा उजवी कोणती तरी एकच साईड बॉटममध्ये हलकीशी इन करायची आणि दुसरी बाजू तशीच ओपन ठेवायची असते. यामुळे तुमचा एफर्टलेस स्टायलिश लुक तयार होतो. नंबर 4, लूज टक. शर्ट इन करण्याची ही खूप जास्त कम्फर्टेबल पद्धत आहे. यात शर्ट, टी शर्ट बॉटममध्ये इन करायचा असतो आणि उरलेला भाग बॉटममधनं हलकासा बाहेर येऊ द्यायचा असतो. हा एकदम सॉर्टेड असा टकिंगचा प्रकार आहे. सो डेफिनेटली ट्राय करा. तुम्हाला शर्ट टकिंग करायला आवडतो का? तुम्ही कोणत्या पद्धतीने तो शर्ट टकिंग करता? कमेंट करून नक्की सांगा आणि द लाईव्हला फॉलो अवश्य करा.